विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेला आपण प्रचलित मूल्यव्यवस्थेला आव्हान हे पहिले. आता आपण मानवकेंद्री विचार या ठिकाणी पाहणार आहोत. ज्योतिरावांना क्रांतिकारक ठरविणारे त्यांच्या विचारांचे दुसरे वैशिष्ट्य हे की त्यांचा संपूर्ण विचार हा मुख्यत्वे मानवकेंद्री आहे. माणसाला माणूस म्हणून ओळखणे आणि जाती, धर्म, प्रदेश, पंथ यांना इतकेच नव्हे तर प्रत्यक्ष ईश्वराला सुद्धा माणसापेक्षा गौण ठरविणे या बाबींवर 100 वर्षापूर्वी निश्चितच कुणाचाच विश्वास बसला नसता. म्हणून परंपरेच्या जोखडातून मानव्याची मुक्ती करणे हे ज्योतिराव फुले यांचे अवतार कार्यच होते. समाजाची समताधिष्ठित पुनर्रचना, लोकशाही मूल्यांची पायाभरणी, मूलभूत मानवी हक्क व व्यक्तिस्वातंत्र्य यांचा पुरस्कार या सर्व उपक्रमामागे माणसाची माणूस म्हणून प्रस्थापित करण्याची त्यांची धडपड मात्र आपल्याला दिसून येते. जुन्या पारंपरिक संस्कारामुळे माणसाचा आत्मविश्वास नष्ट होतो, किंबहुना तो स्वतःचे सामर्थ्य विसरतो आणि स्वतःला प्रारब्धाच्या व प्राक्तनाच्या हवाली करून जे नशिबी असेल ते बिनतक्रार सहन करीत राहतो. परिस्थिती शरण होऊन निष्क्रियतेचे जीवन कंठीत राहतो. त्याचा स्वतःच्या मनगटावरचा विश्वास जर पुन्हा निर्माण करायचा असेल तर या संस्काराच्या बंदिवासातून त्याला मुक्त करणे आवश्यक आहे. या समाजातील शिक्षण हे पूर्वीपासून इथल्या चातुर्वर्ण्याच्या उतरंडीला पुष्टी देणारे होते. शिक्षणाची संधी मिळवणारे व त्या संधीपासून वंचित राहणारे यांच्यात प्रचंड दरी या देशात हजारो वर्षापासून निर्माण झालेली होती. शिक्षणाद्वारे आपले वर्चस्व समाजातील विशिष्ट वर्ग कायम टिकवून होते. म्हणून या ठिकाणी महात्मा फुले हे क्रांतिकारक ठरण्याचे दुसरे कारण आपल्याला म्हणता येईल. माणसाला माणूस म्हणून ओळखणे आणि जाती, धर्म, प्रदेश, पंथ यांना फुल्यांनी गौण ठरवले. समाजाची रचना, कार्यपद्धती व नीतिनियम या सर्व गोष्टींच्या इष्टनिष्ठतेचा एकमेव निकष ज्योतिरावांना अभिप्रेत होता, तो म्हणजे मानवी जीवनाच्या संदर्भात त्यांची उपयुक्तता. महात्मा फुले यांनी परंपरेच्या जोखडातून मानव्याची मुक्ती केली. फुल्यांचे हे अवतार कार्यच असल्याचे डॉक्टर भालभोळे यांना वाटते. शोषणमुक्त जीवन प्रत्येक लहान थोर व्यक्तीला लाभावे हाच फुल्यांचा ध्यास होता. समाजाची समताधिष्ठित पुनर्रचना, लोकशाही मूल्यांची पायाभरणी, मूलभूत मानवी हक्क व व्यक्तिस्वातंत्र्य यांचा पुरस्कार महात्मा फुल्यांनी केला. यामागे माणसाची माणूस म्हणून प्रस्थापित करण्याची फुल्यांची धडपड होती. पारंपरिक संस्काराच्या बंदिवासातून फुल्यांनी माणसाची सुटका केली. त्यांनी पारंपरिक शिक्षणाला विरोध केला. इंग्रज राज्यकर्त्यांनी वर्गवर्णांना शिक्षणाची द्वारे खुली केली तरी त्यांच्या शिक्षणाचा आशय बदलला नाही, तर समाज परिवर्तनाचे साधन म्हणून ते शिक्षण कुचकामी ठरेल असा स्पष्ट इशारा महात्मा फुले यांनी हंटर आयोगाला दिलेल्या निवेदनात केला होता. फुल्यांनी सामाजिक परिवर्तनाचे साधन म्हणून शिक्षणाचा सखोल विचार केला होता. फुल्यांचे विचार मार्क्सच्या विचारांशी जुळणारे होते. मार्क्सला जगमान्यता मिळाली, पण फुल्यांना ती मिळाली नाही. फुल्यांनी शेतकऱ्यांच्या आसूडमधून शेतकऱ्यांची यथार्थ स्थिती विशद केली. या सर्व बाबी लक्षात घेता फुले हे खऱ्या अर्थाने क्रांतिकारक ठरतात. पुढच्या तासिकेला आपण सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकातील फुल्यांचे विचार पाहणार आहोत.